मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार आहेत। सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची काल भेट घेतली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आले। 1.5 तास विखे पाटलांकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले। जरांगेंनी हैदराबाद गॅझेटसह कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून विखेंवर प्रश्नांची सरबत्ती केली। दरम्यान चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाहीये आणि त्यामुळे जरांगे आजपासून उपोषण करणार आहेत। मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। सरकारला आता वेळ देणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले। आज सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये भर उन्हात उपोषणाला सुरुवात करणार आहेत। साहेब, बरीच चर्चा झाली, बाहेर झाली, आतमध्ये झाली, काय ठरले आता अंतिम? नाही, आतमध्ये काही नाही झालं बरं का। म्हणजे ते खरं ते सांगतो, आतमध्ये पण चहा पिले आणि वर ह्याच गप्पा असं करू तसं करू। पण मी तेवढ्याच झटका असा दिला, कोणचा अधिकारी कोणचे प्रमाणपत्र रोखून धरलेत ते पोरं सांगायला लागले। आमच्या तालुक्यातलंही केलं, त्यांना जागच्या जागेवर दाखवले। ते नाही म्हणत आपण ह्यो सुरेन ह्यो जयदत्त तसं, आणि त्यांना ते पटल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की आपण अंगावर घेण्यात मजा नाही। उद्या जर मुख्यमंत्री म्हणले तुम्ही माझ्या परस्पर हे काम केलं, किंवा विखे पाटलांच्या परस्पर मुख्यमंत्र्यांनी जर काय केलं तर विखे पाटील म्हणून आहेत माझ्या परस्पर हे केलं, म्हणून त्यांच्या लक्षात आलं की आता जर आपल्याला काय पारदर्शक करायचं असेल, 10 महिने मराठीने वेळ दिलेला आहे, तर आपण क्लिअर करावं असं मला त्यांच्या चर्चेतून वाटलं। आम्ही काय त्यांना हाकलून नाही दिलं, ते मनाने म्हणलेत आम्ही मुख्यमंत्र्याला विचारतो, सचिवांना विचारतो, आयुक्तांना विचारतो, रात्रभर जागतो, पण ही सगळी प्रक्रिया आम्ही करतो व्यवस्थित आणि नंतरच तुम्हाला सांगतो, तवर नाही। नेमकी आट काय घातली तुम्ही? म्हणजे कुठल्या गोष्टीवर तुम्ही म्हणजे उपोषणापासून मागे होऊ शकाल? काय माग काय सूचना दिल्यात मुख्यमंत्री याच्या स्तरावरती काय सूचना दिल्यात हे बघणं गरजेचं आहे। आता मी स्टेटमेंट ऐकलं होतं चॅनलवरती, 1534 आकडा थोडाफार मागं पुढं होईल, ते 34च आहे वाटतं, 1534 एवढे गुन्हे आहेत, त्यातले 850 माग घेतले। हे म्हणतात 931 गुन्हे, त्यातले 95% मागं घेतले। हाय का तफावत? मेळ ताळाला मेळ काही 58 लाख नोंदी आहेत का 12 लाख आहेत? काहीच मेळ नाही, काहीच मेळ नाही। ते आम्ही दाखवून दिलं त्यांना आणि त्यांना ते पटलं, म्हणून मला वाटतंय हे उलट चांगलं झालं। त्यांनी स्वतः जावं, इथं यावं, पुन्हा जावं आणि त्यांनी ते पक्क एकजूट करावं। एकजूटच म्हणायची त्याला, मला तर तसंच वाटतंय बा, त्यांचे जे एकजूट। ते म्हणते तू असं सांगितलं होतं, मग ते म्हणून मी तुम्हाला विचारून सांगितलं होतं। असं एकमेकाला दोष देण्यापेक्षा, मुख्यमंत्र्यांनी त्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांनी याला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याला त्याला देण्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्याला विचारून केलंय। मला वाटतं तसा अंदाजा हे दिसतोय, म्हणून सकाळी ती सूचना घेऊन येतील सगळ्या दिलेल्या, या सूचना दिल्यात, मग सूचनाच पाहिजेत ना आम्हाला। त्यामुळे ते तुम्हाला थोडं आश्वासक वाटते म्हणून वाटतंय की नसतात येतच म्हणले असते इतक्या दिवसात सूचना देतो, ते अधिकृतच करायला येत वाटतं। जाळ कोणावरच नको। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।